सेन्सॉरनी मान्यता दिल्यानंतर खालिद का शिवाजी हा चित्रपट प्रसारित होण्याकरता आता त्याचा टीजर जो आहे तो रिलीज झाला आहे. आता या नावावर काही संघटना आक्षेप घेत आहेत आणि काही इतिहासकार इतिहास संशोधक यांचे पण वेगळे वेगळे आक्षेप त्यामध्ये आहेत. मुळामध्ये प्रश्न असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं साम्राज्य किंवा त्यांचं स्वराज्य हे 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांकरता होतं. त्यांनी ज्यावेळेस राज्याभिषेक करून घेतला स्वतःचा त्यावेळेस हेनरी ऑक्झिंडन, टॉमस निकल्स हे 2 इंग्रज अधिकारीसुद्धा रायगडवर दिसतात. शिवाजी महाराजांच्या अफजल खान मोहिमेमध्ये मुस्लिम पण दिसतो. अनेक ठिकाणी म्हणजे आरमार प्रमुखात सुद्धा मुस्लिम दिसतात. त्याच्यामध्ये जी टक्केवारी नेमकी सांगता येणार नाही, पण एवढं सांगता येतं की शिवरायांचं स्वराज्य हे 18 पगड जाती 12 बलुतेदारांचं होतं. आता त्या टीजरमध्ये काही वाक्यांवर आणि नावावर काही महंतांनी आक्षेप नोंदवला आहे. आमचा प्रश्न साधा आहे की खालिद का शिवाजी हे नाव चुकीचं आहे की बरोबर आहे हे सेन्सॉर ठरवेल. की कितपत योग्य आहे चित्रपटाला हे मी सांगू शकत नाही, पण त्यातून त्या चित्रपट निर्मात्यांनी नेमका काय मेसेज दिला आहे हे चित्रपट पाहिल्यानंतर बोलावं. किंवा जर काही तुम्हाला ऑब्जेक्शन असेल तर सेन्सॉरशी तसा पत्रव्यवहार करावा. अनेक चित्रपटाची नावं, अनेक तुम्हाला आक्षेप आल्या काही तिथं हे असेल सीन असतील तर ते वगळता येतात. जसं छावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी येसूबाई हे लेझिम खेळताना दाखवले, त्यावर आक्षेप घेतला गेला आणि त्यानंतर आक्षेप घेतल्यानंतर मात्र तो भाग वगळला गेला. या सगळ्या गोष्टी होत असताना जर अशा प्रकारे आक्षेप न घेता एकदम महंतच म्हणतात की आम्ही त्याच्यावर बंदी आणा हे ते, तर एकदा बघून तर घ्या. आणि आमचा महंतांना साधा प्रश्न आहे की खालिद का शिवाजी या नावावर अनेकांना तिळपापड झाला असेल तर प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर हे 2 नराधम ज्यावेळेस छत्रपती शिवरायांबद्दल अवमानकारक बोलले होते त्यावेळेस महंत कुठंच का बोलले नाहीत हे मात्र अनुत्तरित प्रश्न आहेत. त्यामुळे चित्रपट पाहिल्याशिवाय मला असं वाटते त्यावर येऊ नये. आणि राहिला नावाचा प्रश्न तर नाव बदलावं या भूमिकेशी आम्ही सुद्धा सहमत आहोत.